जय भीम जय महाराष्ट्र मित्रांनो. खरं तर या विषयावरती मला व्हिडिओ बनवायची नव्हती, परंतु काल जेव्हा मी त्या आमदार संजय गायकवाड आणि प्रशांत कामे यांच्या जो वाद चालू आहे त्या वादाची जेव्हा कॉल रेकॉर्डिंग ऐकली, ती कॉल रेकॉर्डिंग ऐकून मला फार वाईट वाटलं की या महाराष्ट्राची नैतिकता इतकी ढासळू लागली आहे की ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रियांचा सन्मान करणारी शिकवण दिली, आज त्याच मातीमध्ये सत्तेच्या खुर्चीवर बसलेली लोक आया बहिणींवरतून इतक्या घाणघाण शिवाय देत आहे हे ऐकून कान बधीर पडले. गोविंद पानसरे यांचा शिवाजी कोण होता या पुस्तकावरून हा वाद सुरू होता. नाही म्हणजे वाद असू शकतो ना, मतभेद असू शकता आणि ते असलेही पाहिजे, परंतु विचारांची लढाई ही विचारांनीच व्हायला हवी, आपल्या जिभेच्या घाण गटारांना नाही. आमदार संजय गायकवाड यांनी ज्या भाषेत प्रशांत कांबी यांच्या आई बहीण आणि पत्नीचा उल्लेख केला, ती भाषा ऐकून त्या प्रत्येक सुसंस्कृत महाराष्ट्रीयन माणसाची मान शर्मेने खाली जात आहे. एकीकडे महाराजांचा अपमान झाल्याचा अपमानाचा मुद्दा मांडताय आणि दुसरीकडे स्त्रियांचा अशा प्रकारे अपमान करून तुम्हीच महाराजांच्या संस्कारांचा खून करताय. आश्चर्याची गोष्ट अशी की यावरती आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे संजय गायकवाडला योग्य ती समज देतील. आणि एकनाथ शिंदेचाही मी एक व्हिडिओ बघितला ज्यामध्ये ते पत्रकारांना सांगताय की मी संजय गायकवाडला समज दिली. समज, फक्त समज. जर मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांच्या कुटुंबातील स्त्रियांवरतीही जर या आमदाराने अशाच प्रकारच्या भाषेमध्ये भाष्य केलं असतं तर तेव्हाही त्याला फक्त समज देऊन हा विषय संपवला असता का? नाही ना. मग सर्वसामान्य लोकांच्या घरातील स्त्रियांची आबरू इतकी स्वस्त आहे का, हा सवाल माझ्या इथल्या राज्यकर्त्यांना आहे. हा फक्त आणि फक्त सत्तेचा माज आहे. सत्तेत आल्यावरती माणसाला असं वाटतं की आता आम्हाला कोणीही रोखू शकत नाही आणि म्हणून त्यांची भाषा इतकी किळसवाणी बनते. अशा आमदारांना फक्त समज देऊन चालणार नाही. ज्याला स्त्रीचा मान राखता येत नाही त्याला त्या विधान भवनात बसण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही. आणि म्हणून स्वतःला अनाथांचा नाथ म्हणून घेणाऱ्या एकनाथांना माझी विनंती आहे की अशा घाण प्रवृत्तीच्या लोकांना फक्त सत्तेतूनच नाही तर या समाजातून बाहेर फेकण्याची वेळ आली आहे. म्हणून या आमदार संजय गायकवाड वरती कठोर शासन झालं पाहिजे, अन्यथा पुन्हा हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे हे म्हणताना आम्हाला लाज वाटेल. लाज.